निघला. तसं वारा आल्या बाबा फांदी हलत आवळायची अर्धाच खाल्ला बाय तरी पण काय खडीनी खाल्लाय का काय नाही खाल्लाय कोणत्या पक्ष्यांनी खाल्लाय काय माहिती. केळाचं गड कसे बाहेर निघले तर बारीक बारीक केळ. तुम्ही स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. बा आपण मोटर चालू केली. कालची गिन्नी गावात राहिलं होतं ते भिजायला. आता 12 वाजता बरोबर लाईट आली. हे बघा आपलं काल पाणी इथवर आलं होतं. म्हणजे टायराबरोबर होतं पाणी. आज मोटर चालू करून आणलेली वाईट वल्लंय सगळं आणि पाणी बी आलेलं आहे. सगळं पाणी आले हे बघा पाणी इथवर आलेलं आहे. खाली फक्त राहिलं तर 4-5 साऱ्या किंवा इथं खालच्या पाहिल्या गिन्नी होतापर्यंत जायला 4-5 साऱ्या. आता वर जाऊन काढून घ्यावं लागेल तिथं म्हणजे खाली येण्या दंडाची. बघा आता मी घेतोय उपसून जाईन आपल्या खालच्या गिन्नी होतला तर पाणी तर निघला. चालला आता ओके दंडाने पाणी खाली जाईल. खाली दोन येतात ह्या दोन्हीला कसं अर्धा सोडत तसं याला इकेला सगळं सवतं सोडत म्हणजे लवकर होईल. हे दोन्हीला सोडलं का थोडं थोडं हे लवकर होत नाही म्हणून आता इकेला सोडत तरी बा याला पाणी जातच. मध्ये काही जागेवर फुटलेलं आहे म्हणून जातच. ही झाल्यावर ही बघा आवळ्याचं झाड कशी पानं फुटले तर आवळा चक्कू यायला लागले तर बा तुम्हाला दाखवतो मी आता. ओके बघा आवळ्याचं झाड सगळे पानं गळून गेले होते मागे त्याचे. आता कसं सगळं आवळ्याचं झाड फुटलेलं आहे पानाने. सगळे खाली असं काड्याच्या दिसतात काड्या त्याच्याच होत्या आवळ्याच्या. आता सगळं आवळा फुटलेलं आहे. कसं वारा आल्या बाबा फांदी हलत आवळ्याची. तारायला चक्कू दाखायचा बघा. आंबा ह्या आंब्याला काहीच नाही आलं अजून. यांना कशी तोरे आलेत ह्या आंब्याला काहीच नाही. चक्कू राहिला ना दाखायचं. ओके बा चक्कूला बारकाले चक्कू डबल फुटायला लागले तर काही मोठं लेबी इथं बा लय होते चक्कू पण काय माहिती कुठं गेली. खाली पडून गेले का काय कोणी नेल हे काय माहिती. तुम्हाला दाखवतो अर्ध खाल्लेला बा चक्कू अर्धाच खाल्ला बा तरी पण काय नाही खडीनी खाल्लाय का काय नाही खाल्लाय कोणत्या पक्ष्यांनी खाल्लाय काय माहिती पण अर्धाच खाल्लाय चक्कू. याला बी पानं फुटायला लागले तर चक्कू बी यायला लागले तर पाणी बघू बरं. चक्कू नारळ आंबा आवळा आणि अजून एकदा डबल आंबा. केळाचं झाड तर दाखायचंच राहिलं. हे बा इथं सगळे झाडं इथं किंवा केळं बी आलेले इथं. केळाच्या झाडाला बारकाली गावरान केळ त्याच्यामुळे लय मोठे नाही तरी बाईकून बी एक घडी यायला लागलेलं वाटतं. ओके बाई बी एक होईन तयार काही दिवसांनी. मी बघत झालाय तो बघा केळाचा गड कसे बाहेर निघले तर बारीक केळ आलेलं आहे पाणी. आता कडीला ह्या आवट्याच्या सरीचं दिल्याच्यावर सगळं आता पाणी फोडून हे इथवर गेलेलेच आंब्यापर्यंत कापले होत. आता किती होती का पाणी उपसत आहे बाहेर नसतं तिथं दांडाला बार द्यावं लागतं. बाकी सगळं मनान भिजतं. वर बी नसते नळी खोसून द्यावं लागते. एल्बो सगळं आपाप भिजत साऱ्या
इथं म्हणजे लय टाईम लागतो ते दोन यायला जायला. तर पाणी उपते कोणी यायचं खाऊ घेतलं दारू घालायची काही गरज नाही. आपलं तिकडं फोडं का मागे इकडं बारनं उलातलंय पाणी राहिले थोडे एरीत. इकडं भाईमुखाकडे गेले. चला आता डबल मोटर चालू करून आणू लागेल निघून. झाली चालू बघू ती एरीत पाणी किती. हे बारनं निघलं नाही तर बारनं नसतं निघलं ना आपलं भरण्यात झालं असतं. तिथून वरून खाली उसरतं गेलं बी काही पाणी व्हायला. बा गुडघे तर राहिले फक्त एरीत पाणी राऊंड राऊंड गुडघे इकतं. तेवढ्या पाण्यानं काय होईल. नाही तर जर आणली मोटर चालू करून आता ओप असलं बारनं नाही तर आत्तापर्यंत आपलं होत बी आलं असतं भिजायचं. आता बारण्यामुळं काय माहीत होतं तिथं पाणी काही व्हायला गेलं होतं का नाही भिजायचं. इथवर तर पाणी आलं होतं राहिलं होतं इथून 10-15-20 सारे भिजायचे. आत्तापर्यंत हे तिथं जर आलं इथवर आलं होतं बरं नारळापर्यंत. ही बघ वरून जे भिजत असतं तुम्हाला म्हणलं बघा किती वल्लंय भिजलंय काही. इकडं खाली गेलंय इकडं राहिलेलं बरोबर हे सरीन भिजत. आतापर्यंत झालं असतं आता पाणी मला तर वाटतं पुरणार बी नाही. उपासलं पाणी लागली मोटर वय करायला राहिल्या 5-6 साऱ्या. असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटू उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.